मी प्राचार्य डॉक्टर सौ निर्मला पुंडलिकराव भामोदे अकोला येथून आलेली आहे। मी 15 फेब्रुवारी 2026 रोजी नांदेड येथे अखिल भारतीय गुरु रविदास साहित्य संमेलन 8वे अखिल भारतीय गुरु रविदास साहित्य संमेलन होते। त्या संमेलनाचं अध्यक्षपद मी भूषवलेलं आहे। त्या कार्यक्रमासाठी आम्ही नांदेड येथे गेलेलो होतो। संत रविदास त्या दिवशीच संत सेवालाल महाराज यांची जयंती होती, त्याचप्रमाणे वीर ककाय्या यांची जयंती होती आणि माता रमाई यांची जयंती होती। परंतु संत रविदास अखिल भारतीय 8वे गुरु रविदास साहित्य संमेलन असल्यामुळे आम्ही ह्या सर्व महापुरुषांना अभिवादन केलं आणि 14व्या शतकामध्ये ज्या निसर्ग निर्मित पाण्यासाठी बहुजनांना सर्वप्रथम हात जोडावे लागायचे आणि नंतर भिकाऱ्यासारखी भीक मागून त्या निसर्ग निर्मित पाणी मिळवावं लागायचं, ते कुठेतरी थांबलं पाहिजे। म्हणून गंगा घाटावर स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय आणि मानवी हक्कासाठी स्वकृतीतून जाहीरनामा प्रसिद्ध करणारे संत गुरु रविदास यांची जयंती माघ पौर्णिमा 15 फेब्रुवारी 1376 संत गुरु रविदासांचा जन्म काशी बनारस क्षेत्री त्याच ठिकाणी 2 किलोमीटर अंतरावर ग्रँड टँक स्टेशनच्या बाजूला मंडूरगडी या गावात झाला। आज ते गाव श्री गोवर्धनपूर म्हणून ओळखलं जातं। तर संत गुरु रविदासांनी जे भारतभर कार्य केलं, भारत भ्रमण केलं आणि भारतभर कार्य केल्यामुळे संत रविदास, रविदास, रायदास, रुईदास, राहितदास, रोहितदास अशा विविध 16 नावांनी ओळखले जातात। संत मीराबाई, राजघराण्यातील संत मीराबाई, झाली राणी, राजा पिपा हे संत गुरु रविदासांचे शिष्य होते। त्याचप्रमाणे ही लमील चलो जगत में, ही लमील चलो जगत में, फूट पड़ो दे नहीं, फूट फूट बड़ी माची तो समाज नष्ट हो जाई, देश नष्ट हो जाई। असा केवळ कानमंत्रच दिला नाही तर सर्वच मानव एक आहेत। आपण सर्वांनी जर एकजुटीनं राहिलं तर हे विविध आपल्यावर अतिक्रमण करणारे लोक आहेत, ते आपल्यावर राज्य करणार नाही। त्यासाठी आपण एक संघ झालं पाहिजे असं गुरु रविदासांनी सर्व भारत भ्रमण करून सांगितलं। त्याचप्रमाणे ऐसा चाहू राजमय, ऐसा चाहू राजमय जहां मिले सबन को अन्न, छोटा बडा सब सम बैठे, रविदास रहे प्रसन्न। मला अशा राज्यव्यवस्थेची निर्मिती करायची आहे। मला असं राज्यव्यवस्था अपेक्षित आहे की जिथे कोणीच लहान नसेल, मोठा नसेल, श्रेष्ठ नसेल, कनिष्ठ नसेल, गरीब नसेल, श्रीमंत नसेल आणि मानवाच्या प्राथमिक गरजा पूर्ण होतील। मग त्यामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवता, शिक्षण ह्या ज्या मूलभूत गरजा आहेत ह्या पूर्ण होतील, अशा प्रकारची राज्यव्यवस्था मला स्थापन करायची असं गुरु रविदासांनी सांगितलं। आणि त्यावेळेला जो पाण्याचा संघर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 मार्च 1927 रोजी, त्याच वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की गुरु रविदासांनी जे कार्य 14व्या शतकात केलेलं तेच मला आज करावं लागतं आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अनटचेबल हा ग्रंथ गुरु रविदास यांना अर्पण केला आणि त्यांनी सांगितलं की रविदासांचे जे मानवतावादी विचार आहेत त्याच मानवतावादी विचाराचं प्रतिबिंब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या भारतीय संविधानामध्ये आपल्याला पाहायला मिळतं। त्यांनी कर्मकांडाला विरोध केला, जातीप्रथेला विरोध केला आणि स्त्री पुरुष समानता प्रस्थापित केली। म्हणूनच राजघराण्यातील संत मीराबाई गुरु रविदासांच्या शिष्य झाल्या। शिखांचा जो गुरुग्रंथ साहिब हा पवित्र ग्रंथ आहे। या पवित्र ग्रंथामध्ये गुरु रविदासांचे 40 पद समाविष्ट झालेले आहेत। गुरु रविदासांच्या नावाने 5 धाम सुद्धा आहेत। त्यापैकी पहिलं धाम काशी बनारस येथे आहे, दुसरं धाम हरियाणा येथे आहे। हरियाणा येथे असलेलं जे धाम आहे ते 5 एकर जमिनीमध्ये स्थापित झालेलं सर्वात मोठं रविदास धाम आहे। तिसरं रविदास धाम महाराष्ट्र कात्रज पुणे येथे आहे। त्याचप्रमाणे चौथं रविदास धाम पंजाब जालंधर येथे आहे आणि 5वं रविदास धाम बाराशिव तालुका औंढा नागनाथ जिल्हा हिंगोली येथे प्रस्थापित झालेला आहे। हे 5ही धाम रविदासांचे 5ही धाम म्हणजेच मानवी शक्तीची, मानवी ऊर्जेचं प्रतीक आहे। हे रविदासांचं कार्य अमर आहे। रविदासांच्या नावाने उत्तर प्रदेशमध्ये रविदास नावाच्या नावाने जिल्हा सुद्धा आहे आणि रविदासांच्या नावाने पुरस्कार सुद्धा दिले जातात। महाराष्ट्रात सुद्धा रविदासांच्या नावाने पुरस्कार दिला जातो। संत रविदासांवर आजपर्यंत PhD मिळवणारी मी एकमेव महिला आहे। यापूर्वी कोणीही संत रविदासांवर PhD मिळवली नाही।
या विषयावर PhD मिळवण्याकरता मला खूप संघर्ष करावा लागला. मला 23 गाईडकडे मी गेली. 23 गाईडनी अमरावती विद्यापीठ, जळगाव विद्यापीठ, नागपूर विद्यापीठ इथे मी गेली, परंतु सर्वांनीच मला सांगितलं की यांच्यावर साहित्य हिंदी असल्यामुळे आणि त्यामुळे तुम्ही याच्यामध्ये PhD करू शकत नाही. तर मी त्यांना सांगितलं मला PhD याच रविदासांवर करायची आहे. आणि शेवटी 24वे गुरु माझे पुणे येथील डॉक्टर रा गोसावी यांनी मला मान्यता दिली आणि मी संत रविदासांवर PhD मिळवली. याचं फलित माझ्या सामाजिक, शैक्षणिक, साहित्य क्षेत्रातील कार्यामुळे मला महाराष्ट्र शासनाचे 4 पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत. संत गुरु रविदास पुरस्कार महाराष्ट्र शासन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार महाराष्ट्र शासन, अहिल्याबाई होळकर पुरस्कार महाराष्ट्र शासन. त्याचप्रमाणे मी ज्या शिक्षण संस्थेमध्ये कार्य केलं, माझ्या कार्याची दखल शिक्षण संस्थेने सुद्धा घेतली आणि मला उले माले आदर्श अध्यापिका पुरस्कार माननीय केंद्रीय मंत्री माननीय नितीनजी गडकरी यांच्या हस्ते प्रदान झालेला आहे. आणि माझ्या मिस्टरांना सुद्धा महाराष्ट्र शासनाचे 2 पुरस्कार मिळालेले आहे. आमच्या एका घरात महाराष्ट्र शासनाचे असे 6 पुरस्कार आहेत. संत रविदासांनी जो मोलाचा मंत्र दिलेला आहे, आजही तो मोलाचा मंत्र आपल्याला मार्गक्रमण करतो आहे, आपल्यासाठी मार्गक्रमण आहे आणि आपल्यासाठी तो दीपस्तंभ आहे. आजही त्यांच्या विचाराचं कार्य आपण जोमाने आत्मसात केलं पाहिजे, त्यांचे विचार आत्मसात केले पाहिजे. संत रविदासांनी उपदेश केला, मन चंगा तो कठोती में गंगा, हील मील चलो जगत में फूट पडो दे नाही. त्याचप्रमाणे का मथुरा, का द्वारका, का काशी हरिद्वार, रविदास खोजा दिल अपना तो मिलिया दिलदार. आपण कुठल्या केवढात जन्म घ्यावा हे आपल्या हातात नसतं, परंतु आपण आपलं कर्म करून उच्च पदावर पोहोचू शकतो. आपलं कर्तव्यच आपल्यासाठी श्रेष्ठ ठरतं. आणि म्हणून माणूस कोणत्या कुळात जन्माला हे महत्वाचं नाही, माणसाची जात ही त्याच्या कर्मावरून ठरली पाहिजे. त्यासाठीच गुरु रविदास म्हणतात, करम बंधन महरमी रहियो फलको त्यजो नास, करम मनुष्य का धर्म है सद्भाषे रविदास. संत रविदासांनी सांगितलं, जन्मजात के कारण होत नको नीच, नरको नीच करी डारी है ओछे करम काकीच. जर आपण प्रामाणिकपणे कार्यच केलं नसेल, आज आपण पाहतो सर्वत्र भ्रष्टाचार फोफावलेला आहे आणि हे कार्य करणारे जर किती श्रेष्ठ समाजात जन्माला आले असतील तरी त्यांचं कार्य नीच आहे. मग ही व्यक्तीच नीच असली पाहिजे असं गुरु रविदासांनी तेव्हाही सांगितलं की जो कानमंत्र आजही आपल्यासाठी उपयुक्त आहे. आपण संत रविदासांच्या विचाराचा, कार्याचा प्रचार प्रसार केला पाहिजे. देशाचे पंत मोदी साहेबांनी या वर्षी 1 फेब्रुवारी 2026 रोजी पंजाब येथील आदमपूर या विमानतळाला संत रविदास विमानतळाचं नाव दिलेलं आहे. हे खरंच आमच्यासाठी कौतुकाची, अभिमानाची आणि स्वाभिमानाची बाब आहे. संत रविदासांवर पैशाचं तिकीट काढलेलं आहे आणि त्याचप्रमाणे 3 रुपयाचं तिकीट सुद्धा काढलेलं आहे. संत रविदासांच्या समकालीन सर्वच संतांनी संत रविदासांना श्रेष्ठ मानलेलं आहे. संत दासगणू महाराज तर म्हणतात, जन्म झालासे चर्मकार वंशी, ज्ञान पाहता लाजवी वशिष्ठांशी. एवढं महत्वाचं कार्य आणि त्यांनी जे तत्वज्ञान सांगितलेलं आहे संत रविदासांनी की आपण सर्व मानव. संत रविदास कुठल्याही प्रयोगशाळेत गेले नाहीत, विज्ञान प्रयोगशाळेत गेले नाहीत, परंतु ते वैज्ञानिक होते आणि त्यांनी सांगितलं की आपण सर्वच लोकांच्या अंगात एकाच प्रकारचे हाडं आहेत, मांस आहेत आणि मग आपण सगळे वेगळे कसे? तर आपण सर्व एकच आहोत. हीच भावना आपण सर्वांनी ठेवली पाहिजे. त्याच्यातच आपलाही विकास आहे, समाजाचाही विकास आहे आणि पर्यायाने देशाचा विकास आहे. त्या रविदासांच्या संत रविदासांनी सुंदर असं तत्वज्ञान एका आपल्या चर्मावर मांडलेलं आहे. संत रविदास म्हणतात, जहा देखो वहा चाम ही चाम, जहा देखो वहा चाम ही चाम, चाम के मंदिर बोलत राम, चाम की गेहूं चाम का बछड़ा, चाम ही घूने चाम ही ठाड़ा, चाम का हाथी चाम का बाजा, चाम के उठ पर चाम का बाजा, कहत रविदास सुनो कबीर भाई, चाम विना देह किनकी बनाई. म्हणजे आपले सर्व आजूबाजूला जे आपण पाहतो आपण सर्व चर्माचे आहोत, म्हणून चामड्याशिवाय कोणाचं शरीरच नाही. तर हा भेदभाव कशासाठी? संत कबीरांनी म्हटलेलं आहे, जाती न पूछो साधू की पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार का पडा रहने दो म्यान. संत रविदासांनी जे कार्य केलं, मरावे परी कीर्ती रूपे उरावे.
जन्माला तर सगळेच येतात, मरतातही सगळे जण, परंतु कीर्तीने जो अमर राहतो तोच खरा मनुष्य. म्हणूनच संत कबीर म्हणतात, सूरत से कीरत बडी, सूरत से कीरत बडी, बिन पंख उड जाय, सूरत तो जाती रही, कीरत कभी न जाय. असे हे संत गुरु रविदास आज 650 वर्ष होऊनही आपल्या कार्याने अमर आहेत. त्यांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार आपण सर्वांनी केला पाहिजे. जय हिंद, जय रविदास. आपल्या सर्वांचाच घेतो, आपल्या दोघांचा सर्वांचा, चारही लोकांचा. आम्ही साहित्य संमेलनाला नांदेड येथे आलो असताना परळी वैजनाथ येथील आमचे नातेवाईक, खूप जवळचे नातेवाईक माननीय श्री संपतरावजी वाघमोडे सर हे काही कारणास्तव त्या कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत, परंतु त्यांनी आम्हाला सांगितलं की नाही, तुम्ही इथपर्यंत आलेले आहात आणि आमच्या घरचा पाहुणचार घेतल्याशिवाय जर तुम्ही गेले तर आम्हाला योग्य वाटणार नाही, तुम्ही काही करा पण आमच्याकडे या. मॅडमची प्रकृती बरी नाही तरी मॅडमने सुद्धा खूप सन्मानाने आम्हाला, इथे माझे मिस्टर माझ्यासोबत आलेले आहेत, प्राध्यापक पुंडलिकराव गोविंदराव भामोदे, की ज्यांच्यामुळे आज मी एवढी बोलू शकते, वागू शकते. आपण सर्वांनी महात्मा फुले केवळ बघितले असतील, परंतु मी महात्मा फुले प्रत्यक्षात अनुभवलेले म्हणजे माझे पती. हे याचं कारण याच्यासाठी, जसं महात्मा फुलेंनी त्यांच्या पत्नीला सावित्रीबाईला शिकवलं तसंच माझ्या पतींनी सुद्धा मला शिकवलं. मी फक्त 12वी झालेले होते. महाराष्ट्रातल्या मुंबई विद्यापीठात, जळगाव विद्यापीठात आणि अमरावती विद्यापीठात मी डिग्र्या घेतलेल्या आहेत. 12वी नंतर माझं पूर्ण शिक्षण माझ्या पतींनी केलं लग्नानंतर. त्यानंतर मी BA झाले मुंबई विद्यापीठामध्ये, BEd झाली उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, MA झाली संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती. त्याचप्रमाणे विद्यापीठाची सगळ्यात शेवटची डिग्री म्हणजे PhD पर्यंतचं शिक्षण माझं झालेलं आहे. त्याचप्रमाणे जसं गुरु रविदास भारतभरच प्रसिद्ध नव्हे तर जगात सुद्धा प्रसिद्ध आहेत. जगात इंग्लंडमध्ये ब्रिटिश गुरु रविदास हेरिटेज ही एक संस्था आहे. त्या संस्थेची महाराष्ट्रातील मी एकमेव सभासद आहे. ही माझ्यासाठी गौरवाची बाब आहे आणि याचं सर्व श्रेय, मला एवढं उभं करण्याचं श्रेय माझ्या पतीला आहे. इथे आम्हाला परळी वैजनाथ येथे माननीय श्री संपतरावजी वाघमोडे साहेब आणि सौ सुनीताताई वाघमोडे साहेब यांनी आम्हाला इथे बोलवलं आणि आपण पत्रकार बंधू इथे आलेत. आमचा एवढा मोठा इथे मान सन्मान वाघमोडे साहेबांनी आणि मॅडमने केला आणि आपण त्याची दखल घेतली, त्याबद्दल मी आपणा सर्वांचे आभार मानते. जय हिंद, जय रविदास.